वरात अजून आली नव्हती. सगळ्यांच्या नजरा आरवकडे वळल्या. आज जे काही घडत होतं ते सगळं त्याच्यामुळेच घडत होतं. आतमध्ये नवरी बनलेल्या मीराच्या डोळ्यात अश्रू होते. ती केवळ आरवच्या आनंदासाठी लग्न करत होती आणि त्याचा आनंद पाहण्यासाठी ती स्वतःचा त्याग करत होती. पण वरात अजून आली नव्हती. सूर्यकांत आपल्या मुलाकडे वळला. तर आरव, आता सांग, काय करू मी? माझ्यासाठी मीरा माझी मुलगी आहे. जर आज तिच्या सन्मानाला तडा गेला तर मी माझ्याच नजरेत खाली पडेल. मी माझ्या मरणासन्न मित्राला वचन दिलं होतं की मी मीराचं नेहमीच रक्षण करीन आणि तिला कोणतीही इजा होऊ देणार नाही. आणि तुझ्यामुळे मी तिला अशा माणसाशी बांधणार होतो जो तिच्या लायकीचा अजिबात नव्हता. आणि आता बघ, त्याने त्याची जागा दाखवली नाही का? आता माझ्या मुलीचं काय होईल? सूर्यकांत उदासपणे म्हणाला. बाबा, मी फोन. आरवचे शब्द हरवले. कोणता फोन? त्याचं लग्न झालंय आणि तो नवरीला घेऊन घरी आलाय. आता तो वरात इथे घेऊन येईल का? यार, तू किती मोठं पाप केलंस. या निष्पाप मुलीने काय केलंय याची तुला काही कल्पना आहे का? ज्या मुलीची वरातच येत नाही तिच्याशी कोण लग्न करतं? हृदयावर हात ठेवून तो सोफ्यावर कोसळला. बाबा, इथून निघून जा. तू माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस. दुःखाने त्याने डोळे मिटून घेतले. पण आज आरव राठोडला एक निर्णय घ्यायचा होता, प्रेम की आदर. आणि मग त्याने आदराची निवड केली. तो नुकताच आंघोळ करून बाहेर आला होता. जेव्हा मीरा आत आली त्याने शर्ट घातला नव्हता आणि काळी सैल पॅन्ट घातली होती आणि गळ्यात टॉवेल गुंडाळून आपले केस पुसत तो बाहेर आला होता. मीराला अचानक आत आलेले पाहून तो जागेवरच गोठून गेला. मीराच्या हृदयाचे ठोके अचानक वाढले. त्याच्या धिप्पाड छातीवरून पाण्याचे थेंब ओघळताना पाहून तिने आपल्या दुखत्या हृदयावर हात ठेवला आणि पटकन दुसरीकडे वळली. एखाद्याच्या खोलीत इतक्या निर्लज्जपणे येण्याची ही कसली पद्धत? तुला काही शिष्टाचार नाही का? आरवने तिच्या जळत्या पाठीवर रागाने पाहिले. पटकन कपाटातून एक शर्ट काढला आणि घातला. मला तुझ्याशी बोलायचं होतं, ती हळूच केविलवाणी होत म्हणाली. आत आत येण्याआधी दार ठोकायचं असतं. किती वेळा सांगितलंय तुला? तो रागाने फणफणत होता. सांग, काय झालं? तो आता आपला मोबाईल चार्जिंगवरून काढत होता. मी उद्याच्या परीक्षेसाठी तयार नाही. त्याला शर्ट घातलेल्या अवस्थेत पाहून ती अधिक मोकळेपणाने बोलली आणि जवळ आली. मग आरवच्या कपाळावर एक खोल रेषा उमटली. तर एकतर तू उद्या परीक्षा घेऊ नकोस, नाही तर मला मदत कर. ती त्याच्या अगदी जवळ आली आणि आपल्या सर्व अधिकारांनी त्याला धमकावत होती. जेव्हा वर्गात लेक्चर चालू असतं तेव्हा तुझं लक्ष कुठे असतं? त्याने तिला खडसावले आणि कठोर स्वरात म्हणाला. फक्त आणि फक्त तुझ्यात. मी लेक्चर ऐकत नाही, मी फक्त तुझे हलणारे ओठ बघते, ती स्वतःशी म्हणाली, पण ओठांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आपल्या अनियंत्रित हृदयाला म्हणत होती. ती काहीच बोलू शकली नाही. प्लीज समजावून सांगा, ही एक विनंती आहे. तिने निरागसपणे विनवणी केली. आपले चमकणारे डोळे वर करून ती पलंगाच्या कडेला त्याच्या बाजूला बसली. जा आणि पुस्तक घेऊन ये आणि लक्षात ठेव, ही शेवटची वेळ आहे. यानंतर मला माहीत आहे तू माझी मदत करणार नाहीस. जाताना आरवकडे एक खोल भेदक कटाक्ष टाकत ती आनंदाने म्हणाली. प्राचार्याच्या विशेष विनंतीवरून आरव राठोड काही काळासाठी पाहुण्या व्याख्याता म्हणून तिच्या कॉलेजला आला होता. आरव त्याचा स्वतःचा एक मोठा आणि प्रस्थापित व्यवसाय होता. आरवने सौम्याला फोन केला, जी गेल्या काही दिवसांपासून त्याच्यावर नाराज होती. सौम्या ही त्याच्या वडिलांच्या जवळच्या कौटुंबिक मित्राची मुलगी आणि त्याची वांगेत्व वधू होती. आरवला ती साधी आणि निरागस मुलगी आवडली होती. पण तिचं त्याच्यावर किती प्रेम आहे हे आरवला कळलंच नव्हतं. तू का फोन करत आहेस? फोन लागताच सौम्याने थंड चेहऱ्याने विचारले. तू का रागवली आहेस? काय झालं? बाल्कनीकडे जात आरवने सावकाश आणि गंभीर आवाजात विचारले. तुला काय फरक पडतो? तुला माझ्या रागाचं काही कारणच दिसत नाही. बघ सौम्या, बाल्कनीच्या रेलिंगवर एक हात ठेवत आरव गंभीरपणे म्हणाला. मीराची जबाबदारी जरी आपल्यावर असली तरी तिचे आई वडील हे जग सोडून गेल्यानंतर. बघ आरव, तिचं लग्न तर एक दिवस होणारच आहे, नाही का? सौम्याने त्याला मध्येच कडवटपणे थांबवले. तर मग ते आत्ताच का करत नाहीत? आणि माझ्या भावाला काय झालंय? तो किती चांगला आहे आणि त्याला मीरासुद्धा आवडते. तू हो म्हणालास तर सगळ्यांना पटेल. ज्या गोष्टीमुळे ते दोघे नाराज झाले होते तीच गोष्ट तिने पुन्हा सांगितली. हे बघ, मी पुस्तक आणली. आरव, मीराने तिची पुस्तकं आरवच्या पलंगावर जोरात आपटून ठेवली. तो आवाज बाल्कनीभर घुमला. मी तुझ्याशी नंतर बोलेन. आरवने संभाषण टाळण्याचा प्रयत्न केला.
जर तू हे सकारात्मकतेने घेतलेस तरच मला आता फोन कर. ठीक आहे, बाय. असं थंडपणे म्हणत तिने फोन ठेवला. आपल्या मोबाईलच्या रिकाम्या स्क्रीनकडे बघत आरव खोलीत परत आला, जिथे मीरा मोठ्या उत्सुकतेने बसली होती. पुस्तक उघडी होती आणि विषय तिच्या समोर होते. तू मला माझ्या नावाने का हाक मारलीस? तू इतकी लहान आहेस तरी मला नावाने हाक मारताना तुला लाज वाटत नाही का? तू मला मोठ्याने माझ्या नावाने हाक मारताना भाऊ का म्हणत नाहीस? हो, ठीक आहे आरव भाई. तोंड वाकडं करत तिने मोठ्या मुश्किलीने आरव नंतर भाई हा शब्द जोडला. ठीक आहे, सांग तुला काय शिकायचं आहे? इथूनच मला समजावून सांग, बाकीचं मी स्वतःच करेन. असं म्हणत पुस्तकाच्या एका पानावर आपली बारीक बोटं ठेवत ती आरवला स्वतःकडे ओढत होती, तर दुसरीकडे आरवचं संपूर्ण लक्ष सौम्याच्या शब्दांवर खिळलं होतं, जे गेल्या महिन्याभरापासून त्याच्यासाठी एक परीक्षाच बनले होते. मीरा फक्त 18 वर्षाची होती. तिने नुकताच कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. तर दुसरीकडे सौम्याचा भाऊ जयंत 32 वर्षाचा होता, म्हणजे मीरापेक्षा जवळपास 14 वर्षांनी मोठा. तो तिच्या वयापेक्षा कितीतरी जास्त मोठा होता आणि तो त्या निष्पाप मुलीवर अन्याय कसा करू शकत होता? त्याचा स्वतःचा विवेक त्याला साथ देत नव्हता. मग तो घरातल्या कोणाला काय सांगणार होता? तो तिला प्रश्न समजावून सांगू लागला. तेवढ्यात सौम्याचा फोन पुन्हा स्क्रीनवर दिसला. मीराने त्याच्याकडे एक नजर टाकली, पण त्याकडे दुर्लक्ष केले. तू ही समस्या सोडव, मी लगेच परत येतो, असे म्हणत तो बाल्कनीकडे परत निघाला. मीराच्या काळजाचा ठोका चुकला. तिचे संपूर्ण लक्ष अभ्यासावरून आरवच्या पाठीकडे वळले. तिला सौम्या अजिबात आवडत नव्हती. ती खूप धूर्त, स्पष्टवक्ती आणि गर्विष्ठ होती. मीराने तोंड वाकडे केले, बाल्कनीकडे पाहिले आणि मनात जळत्या मत्सराने पुटपुटली. माहीत नाही त्याने या मुलीमध्ये काय पाहिलंय. ती माझ्यापेक्षा जास्त सुंदरही नाही आणि माझ्या इतकी नाजूक आणि निरागसही नाही. असं दिसतंय की त्याची जवळची आणि दूरची दृष्टी खूपच कमजोर झाली आहे. मनातल्या मनात निराश होऊन ती आपली सगळी पुस्तकं आवरू लागली. तिला माहीत होतं की ती आता अभ्यास करू शकत नाही आणि तो त्याच्या होणाऱ्या बायकोशी अजून किती काळ बोलत राहील हे कोणास ठाऊक. ती खिन्न चेहऱ्याने त्याच्या खोलीतून बाहेर पडली. हल्ली ती अधिकाधिक एकटी पडू लागली होती. जेव्हा ती 5 वर्षाची होती तेव्हा एका अपघातात तिच्या आईवडिलांच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांच्या एका जवळच्या मित्राने आणि त्याच्या पत्नीने तिला वाढवलं होतं. त्यावेळी आरव 13 वर्षाचा होता आणि तिच्या शांत आणि मितभाषी स्वभावाचं हेच कारण होतं. मीरा त्याच्या क्वचितच जवळ जायची, पण तिच्या मनात त्याच्याबद्दल एक आपुलकी निर्माण झाली होती. या मूक प्रेमाचा परिणाम चांगला नव्हता. आरवचे लग्न त्याच्या वडिलांच्या जवळच्या मित्राची मुलगी सौम्या हिच्याशी ठरले होते. सौम्या ही त्याची निवड होती. त्या दिवशी मीरा खूप रडली. ती खूप व्यथित झाली होती, पण तिचे दुःख कोणीही कमी करू शकले नाही. काळ पुढे सरकला आणि आरव आणि सौम्याच्या लग्नाची वेळ आली. तेव्हा सौम्याने आरवसमोर एक नवीन अट ठेवली. मीराने तिचा मोठा भाऊ जयंत तिच्याशी लग्न करावे अशी तिची इच्छा होती. जयंतच्या पत्नीचे निधन झाले होते आणि त्याला 1 वर्षाची मुलगी देखील होती. तिची मागणी चुकीची होती, पण तरीही आरवला तिची खूप काळजी वाटत होती. पण तो सौम्याच्या प्रेमाच्या विचारात हरखून गेला होता आणि त्याच प्रेमासाठी सौम्याला हवं असलेलं पाऊल तो उचलणार होता. आरव, तुझं डोकं फिरलंय का? काय बोलतोयस? जयंत मीरापेक्षा किती मोठा आहे हे तुला कळतंय का? तो तिच्या दुप्पट वयाचा आहे आणि ती तर अजून लहान मुलगी आहे. तुला तिच्याबद्दल काय वाटतं? मी या नात्यासाठी अजिबात तयार नाही. सूर्यकांतने आपल्या मुलाला मीरा आणि जयंतचे नाते स्वीकारू नकोस असे स्पष्टपणे सांगितले. बाबा, वयाचा काय प्रश्न आहे? त्याने काय फरक पडत नाही. आणि दुसरं म्हणजे ते चांगले लोक आहेत, प्रसिद्ध आणि विश्वासार्ह. मीराचं लग्न व्हायलाच हवं. यावेळी मला त्यांच्या घरात किंवा ओळखीत दुसरा कोणी जोडीदार दिसत नाही. अशा परिस्थितीत जर सौम्याचे कुटुंबीय जयंतच्या लग्नाचा प्रस्ताव आणत असतील तर त्यात काय हरकत आहे? आरवचा स्वतःचाच एक तर्क होता. जणू काही हा प्रस्ताव निश्चित होईपर्यंत त्याला स्वस्थता लाभणार नव्हती आणि तसेच घडले. सूर्यकांतजींनी जयंतच्या कुटुंबाला मागणी घालण्याची परवानगी दिली. तर त्यांनी आरवला स्पष्टपणे सांगितले की जर यात मीराच्या संमतीचा समावेश नसेल तर ते हा प्रस्ताव नाकारतील. मीराला कसे पटवायचे हे आरवला माहीत होते, म्हणून तो वडिलांच्या शब्दांपुढे झुकला. म्हणजे तुम्हाला माझं लग्न हवंय? मीराने जड अंतकरणाने आरवकडे पाहत विचारले. तिच्या डोळ्यांमध्ये तुटलेल्या स्वप्नांचे तुकडे स्पष्ट दिसत होते. आरवने आपली नजर दुसरीकडे वळवली. हो, मलाही तुझं लग्न हवंय. मला खात्री आहे की जयंत एक चांगला नवरा ठरेल. जर तसे असेल तर ठीक आहे. जशी तुमची इच्छा, तुमची आणि काकाजींची जशी इच्छा असेल त्याला माझा काही आक्षेप नाही. अखेर आरवच्या सुखासाठी मीरा लग्नाला तयार झाली. तिची स्वप्ने आधीच भंगली होती आणि तिला माहीत होते की आरव तिच्या नशिबात नाही. जर आरव नसेल तर कुणाचा काय उपयोग? सौम्याच्या घरच्यांनी जयंतसाठी मीराची मागणी घातली होती आणि दोघांच्या संमतीने हे लग्न ठरले. मीराने आपल्या अंतकरणात आरववरचं आपलं प्रेम
दफन केलं होतं. ती पहिल्यांदाच कोणावर तरी प्रेम करत होती आणि असं म्हणतात की लहान वयातलं प्रेम खूप वेदनादायी ठरू शकतं. या प्रेमाने मीरालाही छळलं होतं. वरात येण्याची वेळ झाली होती. आज मीराचं लग्न आणि निरोप समारंभ होता आणि उद्या आरव आणि सौम्या एकमेकांच्या आयुष्यात एकत्र येणार होते. पण वरातीचा कुठेच पत्ता नव्हता आणि मग एक फोन आला की जयंतने त्याच्याच ऑफिसमधल्या एका सहाय्यकाशी लग्न करून तिला घरी आणले होते. त्याला मीरामध्ये काहीच रस नव्हता. घरच्यांच्या दबावामुळे तो या नात्यास तयार झाला होता. पण खरं तर त्याला एका लहान मुलीशी लग्न करून तिची काळजी घेण्याऐवजी आपल्या मुलीची काळजी घेऊ शकेल असा एक समजूतदार जीवनसाथी हवा होता. अशा अनेक गोष्टी ऐकू आल्या. सूर्यकांत हृदयावर हात ठेवून बसला होता. त्याचा डावा हात वेदनेने ठणकत होता. संजनाजींनी त्याला पाणी प्यायला दिले. माझं बाळ, मीरा, मी त्या माणसाच्या सांगण्यावरून खूप मोठा अन्याय केला. त्याला माझ्या नजरेसमोरून दूर व्हायला सांगा. तो डोळ्यात अश्रू आणि राग घेऊन दुसरीकडे वळला. अरे कृपया जास्त विचार करू नकोस, नाहीतर तू आजारी पडशील. आता मी मरणच बरं. मी त्या मुलीच्या डोळ्यात कसं बघणार? रडत रडत तो फक्त एवढंच बोलू शकला. बाबा प्लीज असं बोलू नका. मी कबूल करतो की ही माझीच चूक आहे. मी त्यांच्यावर आंधळा विश्वास ठेवायला नको होता. हे सगळं माझ्यामुळेच झालं. प्लीज मला माफ करा. आरवने त्याच्यासमोर गुडघे टेकून गुडघ्यावर हात ठेवत आपली चूक कबूल केली. तुझ्या या माफीचं मी काय करू? मला जे भोगायला हवं होतं ते भोगावं लागलं. माझी मुलगी मीरा बर्बाद झाली. तेही तुझ्यामुळे. मी तिचं आयुष्य चांगलं करीन बाबा. मी आत्ताच्या आत्ता मीराशी लग्न करीन. आरवच्या या अचानक घेतलेल्या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पण सूर्यकांतजींच्या मनात मात्र जणू नवचैतन्य संचारलं. तू तू खरं बोलतोयस का? आश्चर्य आणि आनंदाच्या मिश्र भावनेने ते म्हणाले. हो, पूर्ण आत्मविश्वासाने तो म्हणाला. आणि सौम्या, तिचं काय? त्यांना मीराच्या आयुष्यातले सगळे काटे काढून टाकायचे होते. माझ्या घरच्या सन्मानापेक्षा माझ्यासाठी काहीही महत्त्वाचं नाही. चल फेरे सुरू करूया, ते खंबीर स्वरात म्हणाले. आणि मीराने आपल्या कानावर पडलेले पुढचे शब्द ऐकले. ती थक्क झाली होती. नियती इतकी दयाळू असू शकते यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. मीरा, तू आरवला तुझा पती म्हणून स्वीकारतेस का? संजयचा हात खांद्यावर जाणवताच तिने डोळ्यात पाणी आणून शांतपणे होकारार्थी मान हलवली. मंडपात मंत्रोच्चार घुमत होते आणि अग्नीभोवती प्रदक्षिणा घालण्याचा विधी पूर्ण होत होता. सूर्यकांतने मीराच्या डोक्यावर हात ठेवून तिला आशीर्वाद दिला. सुखी राहा माझ्या मुली. देव प्रत्येकाला तुझ्यासारखी मुलगी देवो. पुजारी म्हणाले. आता वरवधूच्या भांगेत कुंकू भरेल आणि तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालेल. तेवढ्यात हातावर मेहंदी लावलेली सौम्या धापा टाकत दारावर आली. आरवने न थांबता मीराच्या भांगेत कुंकू भरले. सौम्याला जणू कोणीतरी तिचे हृदयच दाबल्यासारखे वाटले. मग आरवने मीराच्या गळ्यात मंगळसूत्र घातले. त्याच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता. पण त्याच्या एकाच पावलाने सौम्याला आकाशातून जमिनीवर फेकले. यावेळी मंगळसूत्र घालून त्याने सौम्याकडे फक्त एक नजर टाकली. पण लगेचच त्याने आपली नजर तिच्यावरून दुसरीकडे वळवली. सौम्याला वाटले की तिच्याकडून सर्व काही हिरावून घेतले गेले आहे. तिचे प्रेम आज हरवले आहे. अभिनंदन, लग्न संपन्न झाले. पुजाऱ्याने असे म्हणताच सूर्यकांतने देवाचे आभार मानले. जर तो आज मीराला अपमानापासून वाचवू शकला नसता तर मृत्यूनंतर तो आपल्या मित्राला कसा सामोरे गेला असता? तो उठला. त्याने आपल्या मुलाला मिठी मारली आणि त्याच्या कपाळाचे चुंबन घेतले. आरवची नजर पुन्हा एकदा सौम्यावर पडली. तिचा चेहरा कफनासारखा पांढरा पडला होता आणि पुढच्या क्षणी ती भांबावलेल्या अवस्थेत जमिनीवर कोसळली. सौम्या. आरव मंडपातून धावत खाली आला आणि गेटजवळ बेशुद्ध पडलेल्या सौम्याला बाहुपाशात घेऊन खोलीत गेला. तिला कोणत्या खोलीत न्यावे हे त्याला कळत नव्हते, म्हणून तो तिला स्वतःच्या खोलीत घेऊन गेला. हे पाहून सूर्यकांतजी आत अस्वस्थ झाले. सौम्या, डोळे उघड. काय झाले? यार, डोळे उघड. तो खूप अस्वस्थ झाला होता. संजयजी आत आले आणि आरवच्या पाठीवर हात ठेवून त्याच्याकडे रोखून पाहू लागले. आणखी 1-2 नातेवाईकही आत आले होते. अरे देवा, या निर्लज्जपणाची आता हद्दच झाली. तू एवढ्या माजाने इथे कशी आलीस? तुझ्या आईवडिलांनी सुद्धा तुला थांबवलं नाही. अशा आईवडिलांना लाज वाटायला हवी, जे आपल्या मुलीची काळजी घेऊ शकत नाहीत. त्या बायकांचे बोलणे ऐकून आरव ओठ आवरून मागे सरकला. आरव, तू बाहेर जा, आपण बघूया, संजना कठोरपणे म्हणाली आणि तो अनिच्छेने बाहेर गेला. बऱ्याच वेळाने सौम्याला शुद्ध आली. त्या क्षणी खोलीत कोणीही नव्हते. डोळे उघडून तिने आजूबाजूला पाहिले. ती आरवची खोली होती आणि पलंग तिच्या आवडीनुसार खऱ्या गुलाबांच्या आणि मोगऱ्यांच्या फुलांनी सजलेला होता. कारण सौम्याला कृत्रिम गोष्टी अधिक आवडत नसत. तिच्या डोळ्यांमध्ये दुःख आणि वेदनेचे अश्रू दाटून आले. तो पलंग तिचा होता, पण आता तिच्या मूर्खपणामुळे तिने त्यावर बसण्याचा हक्क गमावला होता. तिने सर्व काही उद्ध्वस्त केले होते. तिने आईच्या आग्रहावरून जयंत आणि मीराच्या लग्नाबद्दल बोलले होते. ती तिच्या आईची इच्छा होती, पण आता सर्व काही संपले होते. एक वेदनादायी अनुभव. जेव्हा खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा ती हुंदके देत उठून बसली.
संजनाजी आणि तिची आई निर्मला देवी आत आल्या. ती प्रचंड रागावलेली होती. उठ आणि लगेच घरी जा. त्यांच्या कठोर आवाजामुळे सौम्याने आपले ओठ घट्ट चावले. मम्मी, सगळं संपलं. मी आणि आरव वेगळे झालो आहोत. आता आम्ही कधीच भेटू शकणार नाहीत. रडत रडत तिने आईला मिठी मारली. तिच्या आईचे हृदय पाणावले. संजनाजींनी बाजू बदलली. बाळा, जे काही घडतं ते देवाच्या इच्छेनुसारच घडतं. देवानेच लिहिलेलं नशीब म्हणून ते स्वीकार. नशिबात लिहिलेला नव्हता. ती वेदनेने व्याकुळ झाली होती. मम्मी, आरव माझ्या नशिबात लिहिलेला होता, पण तुम्ही त्याला माझ्यापासून हिरावून घेतलत. का मम्मी, का केलत? मी मरेन. मी आरव शिवाय जगू शकणार नाही. आज पहिल्यांदाच मला वाटतं की जर तो नसेल तर मी सुद्धा जगू शकणार नाही. ती वेड्यासारखी ओरडली. वेड्यासारखं वागू नकोस सौम्या, माझ्यासोबत ये. तिचा हात धरून तिला खोलीत बाहेर काढू लागली. तेवढ्यात तिने जवळ पडलेल्या फळाच्या टोकरीतून एक चाकू काढला आणि तो तिच्या मनगटावर ठेवला. मम्मी, मला आरव हवा आहे, नाहीतर मी स्वतःला मारून घेईन. चाकूचं टोक मनगटावर ठेवून ती आक्रमकपणे म्हणाली. त्या क्षणी सूर्यकांतजी आणि आरव दोघेही आत आले. आतली परिस्थिती पाहून त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. हे काय आहे सौम्या? तुझा हात काढ, मागे घे, दुखेल. आरव व्यथित होऊन म्हणाला. नाही, आधी तू माझ्याशी लग्न कर, तरच हे बाजूला होईल. ती ठामपणे म्हणाली. तुझं डोकं ठिकाणावर आहे का? आरवचं लग्न झालंय, त्यामुळे गोंधळ घालू नकोस आणि तुझ्या आईसोबत इथून निघून जा. सूर्यकांत रागाने ओरडला. मी इथून जाणार नाही. माझी अंतयात्रा निघेल. निर्णय तुझा आहे आरव राठोड. मी मरू शकते, पण मी तुला सोडून जाऊ शकत नाही, ती वेदनेने म्हणाली. आरवने आपला राग आवरत सौम्याकडे पाहिले. वेळ निघून गेली आहे सौम्या. तू आत्महत्या कर किंवा स्वतःला जाळून घे. आरव राठोड एका मुलीपुढे झुकण्या इतका कमजोर नाही. तू मला भावनिकरित्या ब्लॅकमेल करू शकत नाहीस. आता आरव राठोडसाठी तुझं काहीही महत्त्व उरलेलं नाही. आरवने क्षणात निर्णय घेतला आणि तो दरवाजाकडे जाऊ लागला. तेव्हा सौम्याच्या चेहऱ्यावर एक जखमी हास्य उमटले आणि त्या क्षणी तिने सुरी आपल्या शिरेवर ठेवली आणि दाब दिला आणि जोरात ओढून एक खोल जखम केली. संजय आणि निर्मला यांच्या किंचाळ्या अनावर झाल्या होत्या. आरव त्याच पावलांनी परत वळला. त्याचे हृदय धडधडत होते. सर्वांनी सौम्याची कृती आश्चर्याने पाहिली होती. सौम्या यावेळी ICU मध्ये होती. कुटुंबातील सर्व सदस्य तिथे उपस्थित होते. डोळ्याची पापणे लवते न लवते तोच काय तो प्रसंग. सौम्याला खोल जखम झाली होती, पण वेळेवर रुग्णालयात दाखल केल्यामुळे तिचा जीव वाचला. ती आता कशी आहे? आरव घरी आल्यावर मीराने विचारले. ठीक आहे. आरवने तिला दीर्घ श्वास सोडताना पाहिले. तिने वधूचा पोशाख बदलला होता आणि आता ती एका साध्या पांढऱ्या सलवार कमीजमध्ये होती. जवळपास सर्व पाहुणे निघून गेले होते. आरव शांतपणे आपल्या खोलीकडे निघाला तर मीरा त्याला जाताना पाहून ती तिच्या खोलीत आली. थोड्या वेळाने सूर्यकांतजी आणि संजनाजींनी मीरा आणि आरवला त्यांच्या खोलीत बोलावले. बाळा, लग्नाची परिस्थिती काहीही असो, मीरा आता तुझी पत्नी आहे. मला तुझा अभिमान वाटतो. आज तू जे काही केलंस ते इतकं सोपं नव्हतं. तसंही मी निर्मलाजींना सांगितलं होतं की सौम्या शुद्धीवर आल्याबरोबर तिला घरी घेऊन जा आणि चुकूनही आमच्या घरात पाऊल ठेवू नका. सूर्यकांतजीचे शब्द ऐकून आरवने मान खाली घालून आणि कपाळावर आठ्या घालून त्यांच्याकडे पाहिले. सौम्यामुळे तुमचे नाते बिघडावे असे मला वाटत नाही. तुमच्या नात्याचे महत्त्व समजून घ्या. आणि मीरा बेटा, आजपासून तू आरवच्या खोलीत राहणार आहेस. मीराने आश्चर्याने सूर्यकांतजींकडे पाहिले. पण काका, इतक्या लवकर? मीरा न कळतपणे म्हणाली. लग्नानंतर वेगळे राहण्याचे काहीच समर्थन नाही. आरव, तुझा काही आक्षेप आहे का? नाही बाबा, माझा काही एक आक्षेप नाही. आरवने मीराकडे कठोर नजरेने पाहिले. ठीक आहे, आता तुम्ही दोघेही झोपा. उद्या रिसेप्शन आहे, तेव्हा सगळ्यांना कळेल की आरवचं लग्न मीराशी झालं आहे आणि सगळे शांत होतील. त्याने शांतपणे समजावून सांगितले. ते दोघे डोके हलवत एकामागून एक बाहेर गेले. कुठे चाललीस? तिला दुसऱ्या दिशेने जाताना पाहून आरवने मीराला हाक मारली. हो, ते माझं सामान खोलीत आहे. उद्या शिफ्ट करून घे. तू इथे याच घरात आहेस. तू दुसरीकडे कुठे जात नाहीयेस की तुझं सामान हलवण्याची चिंता करत बसलीस. खोलीत ये, तो अधिकारवाणीने म्हणाला आणि स्वतःच खोलीत शिरला. तर मीरा अजूनही गोंधळात होती की जावं की नाही, पण गेल्याशिवाय ती जगूच शकत नव्हती. ती जड पावलांनी आत शिरली. तिच्या समोरच आरव फोनवर कोणाशी तरी बोलत होता. आंटी, मी डॉक्टरशी बोललो. सौम्या शुद्धीवर आल्यावर तुम्ही घरी जाल का? बाळा, ती घरी यायला अजिबात तयार नाहीये. तिने अख्ख्या हॉस्पिटलला धारेवर धरले आहे आणि म्हणते आहे की जेव्हा ती तुझ्याशी लग्न करेल तेव्हाच तुझ्यासोबत घरी जाईल. हे ऐकून आरवने एक मोठा श्वास घेतला. आणि तुम्हाला माहीत आहे की आता ते शक्य नाही. बाळा, हा माझ्या सौम्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे.
जयंतच्या कृत्यांसाठी सौम्याला शिक्षा देऊ नका. ती तुमच्यावर खूप प्रेम करते. त्याच्या स्वरात एक विनवणी होती. कदाचित जर तुम्ही तिच्यावर प्रेम केले असते तर आजचा दिवस आपल्याला पाहावा लागला नसता. असो, जे व्हायचं होतं ते झालं. आता तुमच्या मुलीची काळजी घेणं हे तुमचे कर्तव्य आहे. तुम्ही स्वतःच तिची काळजी घेतली तर बरं होईल. असं म्हणत त्याने फोन ठेवला. जेव्हा त्याने वळून पाहिले तेव्हा मीरा त्याच्यासमोर उभी होती. तुम्ही सौम्याशी लग्न करणार? आरव भाई, तुझं डोकं फिरलंय का? काय मूर्खपणा करतेस? तो रागाने तिच्या दिशेने सरकला आणि ती भीतीने 2 पावले मागे सरकली. आता मला भाऊ म्हणालीस तर खबरदार. आधी तूच तर भाऊ हा शब्द उच्चारू शकत नव्हतीस आणि मला तुला आठवण करून द्यावी लागायची. हो हो, मी तुला ओरडून त्याची सवय लावली होती आणि जेव्हा तो तिला ओरडू लागला ती डोळ्यात अश्रू आणून रडू लागली. आरवने आपल्या दाट केसांवरून हात फिरवत स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला. आपलं लग्न झालंय, आता हे समजून घे. तो आज खूप नाराज होता म्हणूनच तो तिला रागावला होता. तू माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस. मीरासुद्धा रडत रडत विचारताना पूर्णपणे हट्टीपणा दाखवत होती. माझ्या कामात ढवळाढवळ करू नकोस. मला चांगलंच माहीत आहे काय करायचं ते. आपल्या शर्टची वरची 2 बटणं उघडत तो विचारपूर्वक म्हणाला. माझ्यामुळे तुझं प्रेम तुझ्यापासून हिरावून घेतलं गेलं. मीराचा कंठ दाटून आला. आरवने कपाळावर आठ्या घालत तिच्याकडे पाहिले. तुला खूप वाईट वाटतंय का? माझं डोकं फिरण्याआधी जाऊन तिथे शांतपणे झोप. आरवने आपला शर्ट काढला आणि दूर फेकून दिला. तो अत्यंत अस्वस्थ होता. तो आणखी काही बोलण्याआधीच निर्मलाजींचा फोन पुन्हा आला. त्याने कपाळ चोळले. मीराने त्याच्याकडे वेदनादायक हास्याने पाहिले आणि ती पलंगाकडे सरकली. सततच्या फोनमुळे आरव अस्वस्थ झाला आणि त्याने फोन उचलून कानाला लावला. आरव, मला माहीत आहे की तू फक्त माझ्यावरच प्रेम करतोस. तू माझ्याशिवाय दुसऱ्या कोणालाही तुझ्या आयुष्यात सामील करून घेऊ शकत नाहीस. प्लीज असं करू नकोस. पलीकडून सौम्या रडत बोलत होती. आरव, ऐकतोयस का? तू त्या मुलीच्या जवळ जाणार नाहीस. मी तुझं सर्वस्व आहे. तू माझं सर्वस्व आहेस. आपलं लग्न होईल आरव. सगळं काही ठीक होईल. तू फक्त माझा आहेस आरव, फक्त माझा. ती वेड्यासारखी बोलत होती. तू स्वतःला माझ्यासाठी जपून ठेव आरव. आरव, ऐकतोयस का? आरवने काहीही न बोलता कॉल कट केला आणि यावेळी मोबाईल बंद केला. हिला वाटतं का की मी एक कठपुतळी आहे? हे सगळं करण्याआधी आणि बोलण्याआधी तिने विचार करायला हवा होता. आता काय उपयोग? जेव्हा सगळं काही संपलं, मी विवाहित आहे हे जितकं खरं आहे तितकंच हेही खरं आहे की काहीही झालं तरी मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत हे लग्नाचं बंधन जपणारच. हे नातं अधिक घट्ट करणार आहे. आणि त्यासाठी जरी मला मीरासोबत वैवाहिक नात्यात यावं लागलं तरी मी येईन. त्याने लाईट बंद केली आणि तो बेडजवळ आला. मीरा दुसऱ्या बाजूला झोपली होती. अचानक बेडवर आरवची उपस्थिती तिला मनापासून जाणवली. ती थरथरली आणि पुढच्या क्षणी आरवचा हात तिच्या कमरेवरून पुढे सरकला. मीराच्या काळजाचा ठोका चुकला. तिचा श्वास थांबला. आरव तिच्यासोबत असं काही करू शकतो यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. पुढच्या क्षणी आरवने डोळे मिटले आणि तिला अगदी जवळ घेतले. त्याने आपले ओठ तिच्या खांद्यावर टेकवले. तिथे एक कोमल उबदार स्पर्श करत त्याने तिला अंकुचन पावण्यास भाग पाडले. त्याचा हात वरच्या दिशेने जाऊ लागला. ती त्याच्याकडे वळून थरथरत म्हणाली. आरवचे डोळे अजूनही मिटलेले होते, पण मीरावरील त्याची पकड घट्ट होती. तिला आपल्या बाहूंमध्ये हलकेच धरून ती सरळ होताच त्याने तिच्यावर मात केली. मीराची जीभ तिच्या टाळूला स्पर्शली. ती त्याला बिलगली. मीरा, मला आज आपलं नातं पूर्ण करायचंच आहे, कोणत्याही परिस्थितीत. आरवने दोन्ही हातांनी तिचा चेहरा धरून आपले ओठ तिच्या ओठांवर घट्ट ठेवून गंभीर स्वरात म्हटले. काही वेळापूर्वी तो सौम्यासोबत त्याच्या लग्नाची रात्र साजरी करणार होता. आता मीरा त्याच्या आयुष्यात आली होती, पण एक गोष्ट 100% स्पष्ट होती. सौम्या आता आरवच्या आयुष्यात येऊ शकत नव्हती. मीराने आपली छाप सोडली होती. या लग्नाला होकार देऊन तिने आता आरवच्या आयुष्यात आपले स्थान पक्के केले होते. मला थोडी भीती वाटते. मी हे याआधी कधीही केलेलं नाही. मग मीराने लहान मुलासारखे आरवला आपली भीती समजावून सांगत पापण्या खाली झुकवल्या. माझीही ही पहिलीच वेळ आहे. आरवच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटले. मग ते अवघडच असेल. होईल बरोबर. त्याच्या स्पर्शाने कपाळावर आठ्या घालत ती म्हणाली. काय अवघड आहे? आरवला आश्चर्य वाटले. अशा परिस्थितीत तुला किंवा मला काहीच माहीत नाही. तिच्या प्रश्नावर आरवने आपले हसू कसेबसे आवरले. तुला कोणी सांगितलं की मला काहीच माहीत नाही? आरवच्या स्वरात एक अर्थ आला. तू आत्ता? आरवच्या हातांच्या धाडसी हालचालीने मीराचे शब्द तोंडातच अडकले. मी म्हणालो, मी पहिल्यांदाच तुझ्या जवळ येत आहे, पण याचा अर्थ असा नाही की मला काहीच माहीत नाही. त्याने तिचा कमरेशी हात टाकत तिला जवळ ओढले. पण तुला कसं माहीत जेव्हा तू हे कधीच केलं नाहीस? ती पार गोंधळून गेली होती. यावेळी तिच्या प्रश्नावर त्याने तिच्याकडे रोखून पाहिले. काही गोष्टी वैयक्तिक असतात.
अशाही काही गोष्टी आहेत, मी त्या कुठून शिकलो हे सगळं तुला सांगणं गरजेचं नाही. मला जे हवं ते करू दे. ओरडू नकोस. तू मला आधीच घाबरवत आहेस. ती खरंच घाबरली होती. सुरुवातीला भीती वाटते, पण नंतर मजा येईल. नशेतल्या आवाजात असं म्हणत तो तिला हळूहळू पडद्यातून मुक्त करू लागला. तू सौम्यावर प्रेम केलंस, मग तू माझ्याजवळ कसा आलास? अचानक मीराच्या शब्दांनी त्याला भानावर आणले. लग्नाआधी होणारं प्रेम म्हणजे निव्वळ एक फसवणूक असते. खरं खरं प्रेम लग्नानंतर होतं. मी तुझ्याशी लग्न केलं आहे. मी तुला माझी पत्नी बनवलं आहे. मग आता काय उरलंय? तुझं मन तयार झालं का? तू मला सौम्याची जागा कशी काय देत आहेस? तिने काहीतरी करून त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण आरव आज थांबण्याच्या मनस्थितीत नव्हता. माझी नाती माझ्यासाठी जास्त महत्त्वाची आहेत. तुझ्यासोबतचं माझं नातं आता जोडलं गेलं आहे. मीरा, आता आणखी वाद घालू नकोस. त्यांच्यामधील सर्व पडदे दूर करत तो तिच्याजवळ सरकला. आरवने सौम्याला आपल्या हृदयातून आणि मनातून हद्दपार केले होते. तिला आपल्या आयुष्यातून पूर्णपणे काढून टाकण्याचा निश्चय करून तो आज अनिच्छेने त्याच्या जवळ आला होता. प्लीज र शांत हो. मीराच्या दाटलेल्या आवाजाने त्याची कृती थांबवली. मीरा, फक्त माझ्यावर विश्वास ठेव. त्याने तिचे हात आपल्या गळ्याभोवती टाकले. तिच्या कमरेभोवती दोन्ही हात टाकून तो तिला त्याच्या स्वतःच्या जवळ ओढू लागला. आज हे पुरे झालं, प्लीज. बाकीचं उद्या. ती संकोचत म्हणाली. तिला आरवच्या मनात क्षणभरही प्रेमाची कोणतीही भावना जागृत झालेली जाणवत नव्हती. जणू काही त्याला फक्त हे एक काम पूर्ण करायचे होते. का माहीत नाही, मीराला असे वाटत होते की तो तिच्याकडे मनापासून नाही तर गरजेपोटी येत आहे. नाही, आज आपल्याला एकरूप व्हायलाच हवे. बाकीचं मी बघेन. तिला जवळ धरून तो घामाने चिंब भिजला होता. पुढच्या क्षणी मीरा जोरात किंचाळली, जी आरवने चे ओठ दाबून थांबवली. रिलॅक्स, बस, आता दुखणार नाही. तो तिच्या चेहऱ्यावरून विखरलेले केस मोठ्या प्रेमाने बाजूला करू लागला. मीरासुद्धा आता शांत झाली. तिने स्वतःला आरवला समर्पित केले होते. तिचे अश्रू उशीवर ओघळत होते, पण मग लवकरच तिला दिलासा मिळू लागला. सुरुवातीला तो कदाचित अनिच्छेनेच तिच्या जवळ आला होता, पण जवळीकीचे क्षण जसजसे पुढे सरकत गेले तसतसा तो तिच्याबद्दल वेडा झाला, आणि इतका वेडा की त्याने मीराचा श्वासच रोखून धरला. आई, तो तो फक्त माझाच आहे ना, सौम्याचा. आई, मी हे का केलं? मी तुझं का ऐकलं? मी जयंत भाईंच्या नात्याबद्दल का बोलले? जर मला माहीत असतं की जयंत भाईंना दुसरी कोणीतरी आवडते, तर मी आरवला हे सगळं कधीच सांगितलं नसतं, आणि पर्यायाने माझं प्रेम माझ्यापासून हिरावून घेतलं गेलं नसतं. ती रडली. ते दोघे रात्रभर हॉस्पिटलमध्येच राहिले. तिने सकाळी डिस्चार्ज मागितला. सौम्याच्या प्रकृतीत अजूनही सुधारणा झाली नव्हती, त्यामुळे तिला घरी घेऊन जाण्याची परवानगी त्यांना दिली नाही. जयंतलाही फोनवरून कळवण्यात आले, आणि तो धावत आला. तो असं कसं करू शकतो? तो माझ्या बहिणीचं आयुष्य कसं उद्ध्वस्त करू शकतो? जेव्हा जयंतला सगळं कळलं तेव्हा तो पूर्णपणे खचून गेला. तू तू जे केलंस त्यानंतर हे होणारच होतं. तुझ्यामुळे माझं घर, माझा संसार स्थिरावण्याआधीच उद्ध्वस्त झाला. जयंत भाई, मी तुला कधीही माफ करणार नाही, कधीच नाही. ती आईच्या छातीला बिलगून जोरजोरात रडली. जयंतने आपले ओठ घट्ट दाबले. जयंत, जर तुला लग्न करायचंच नव्हतं तर मला आधीच सांगायला हवं होतं. माझी सौम्या उद्ध्वस्त झाली नसती. अरे निर्दयी माणसा, माझ्या मुलीचा काय दोष होता? या सगळ्यासाठी तिला काय शिक्षा मिळाली आहे? तो यासाठी जबाबदार आहे. मी त्याला सोडणार नाही. आई आणि मुलीला जयंत काय म्हणत होता ते कळत नव्हते. तो रागाने बाहेर निघून गेला, पण लगेच मागे वळून म्हणाला, माझ्याबरोबर ये, मी निघतो. आरव तुला कसा नाकारतो? तुझ्याशी लग्न करत नाही. त्याने आक्रमकपणे तिचा हात धरला आणि हॉस्पिटलमधून निघून गेला. आता ते तिघे राठोड हवेलीच्या दिशेने निघाले होते. खुशी बदलण्यासाठी ती आळसाने आरवकडे वळली, तेव्हा तिचे डोळे उघडले. आरव पालथा झोपला होता. त्याचा चेहरा उशीत खुपसलेला होता. मीरा त्याच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत राहिली. तो खूप देखणा होता. ती त्याच्यावर प्रेम करत होती, म्हणूनच त्या रात्री तिने स्वतःला त्याच्या स्वाधीन केले होते. आरवला तिच्याजवळ यायचे होते म्हणून नाही, तर कारण ती तिला स्वतःलाच वाटत होतं की आरवने तिच्या जवळ यावं आणि आणि त्यांच्यामधलं अंतर मिटवावं, आणि हे सगळं एका चमत्कारासारखं वाटत होतं. ती आनंदी होती, खूप आनंदी. हात पुढे करून तिने केस कुरवाळत असताना आरवचे डोळे एकदम उघडले. मीराला त्याच्यावर टेकताना आणि मग भीतीने मागे सरकताना पाहून त्याने तिला अधिक जवळ ओढले. तू गुपचूप बघत होतीस का? नाही, ते तुझ्या कपाळावर केस आले होते ते. आरवने तिच्या कमरेभोवती हात टाकले, तिला स्वतःच्या जवळ ओढले आणि त्याचे ओठ तिच्या खांद्यावर टेकवले. तू तू पुन्हा वाहून जातोयस. तिला स्वतःलाच याची जाणीव होत असावी. मी वाहून जात नाहीये, पण तुझी इच्छा असेल तर मी वाहून जाऊ शकतो. तो त्याचा चेहरा तिच्या केसांमध्ये खुपसत म्हणाला. तेवढ्यात दारावर थाप पडली. आरव खूपच खोडकर झाला. कोण? त्याने रागाने विचारले आणि मीरावरील आपली पकड घट्ट केली. सर, मोठे साहेब आणि संजना बीबी.
तुम्हाला आणि मीरा बीबींना नाश्त्यासाठी बोलवतायत. मोलकरीण घाबरून म्हणाली, ठीक आहे तुम्ही जा, आम्ही येतो. त्याने दार न उघडताच तिला पाठवून दिले आणि आपले नाक मीराच्या नाकाला घासले. मला भूक लागली आहे, मीरा म्याऊ म्हणाली. आणि मला तहान लागली आहे, तो तिच्या ओठांवर नजर टाकत म्हणाला. त्याने तिला उचलले आणि बाथरूमकडे नेले. काय करतोयस? तिने गोंधळून त्याच्याकडे पाहिले आणि तिचे हात पाय थंड होऊ लागले. आरव बाथटबमध्ये शॉवर जेल आणि गुलाबाच्या पाकळ्या टाकून कोमट पाणी भरून बाथरूम रोमॅनची आनंदाने तयारी करत होता. चल ना, त्या रात्री त्याने त्या मुलीला आपल्या हृदयात आणि आत्म्यात उतरवून स्वतःची बनवली होती आणि तो तिचा झाला होता. लग्नाच्या त्या पवित्र बंधनामुळे ती त्याची झाली होती. त्याच्याशी एकनिष्ठ म्हणूनच त्याने मीराला तिचे हक्कही दिले होते आणि आता तो तिला तिची खरी जागाही देत होता. बाथटबमध्ये ते दोघे पुन्हा एकदा एकमेकात हरवून जाऊ लागले. तू किती कोमल आहेस यार, आणि तू दगडासारखा कठीण आहेस. काल रात्री त्याने तिला दिलेली वेदना ती विसरू शकत नव्हती. हे ऐकून आरवचे हसू घुमले. मुली अशा कणखर आणि गतिमान शरीरावर वेड्या होतात आणि तू अश्रू ढाळत होतीस, तो खोडकरपणे म्हणाला. ती लाजून त्याच्या छातीत बिलगली. आता ती त्याला काय सांगणार? ती सुद्धा त्याच्यावर वेडी होती. ती त्याच्या प्रत्येक गोष्टीवर वेडी होती. त्याचे शब्द, त्याचे हास्य, त्याचे सुंदर व्यक्तिमत्व, त्याची प्रत्येक शैली. आजूबाजूच्या परिस्थितीची पर्वा न करता त्या दोघांनी एकमेकांना मनापासून स्वीकारले होते. पण पुढे येणाऱ्या काळाबद्दल ते अनभिज्ञ होते की ते एका मोठ्या परीक्षेला सामोरे जाणार होते. सगळेजण नाश्त्याच्या टेबलावरून नुकतेच उठले होते. तेवढ्यात जयंत त्याच्या आई आणि सौम्यासोबत आला. त्याची कठोर क्रूर नजर मीरावर खिळली होती. तिचा चेहरा फिका पडला आणि ती तिच्या जागेवर निष्प्राणपणे उभी राहिली. तू माझ्या बहिणीशी इतका कठोर का वागत आहेस? तो हळू आवाजात ओरडला. जयंत, तुझ्या जिभेवर ताबा ठेव. हे माझं घर आहे आणि काल तू जे काही केलंस ती तुझी चूक आहे. इथे यायची तुझी हिंमतच कशी झाली? आरवने आपला राग आवरत विचारले. काल जे काही घडलं त्यासाठी माझ्यासमोर उभी असलेली ही मुलगीच जबाबदार आहे. तिला विचार. तिनेच मला लग्नाची वरात आणू नकोस असं सांगितलं होतं. नाहीतर तिने विष पिऊन आत्महत्या केली असती. ती माझ्यासोबत जायला तयार नव्हती. मग मी वरात कशी आणू शकलो असतो? माझ्या घरच्यांनी मला वरात आणायला भाग पाडू नये म्हणून मी माझ्याच एका सहकार्याशी लग्न करून तिला घरी आणलं आणि तिनेच माझ्या स्वतःच्या बहिणीचे हक्क हिरावून घेतले. तिचे असे हेतू आहेत हे जर मला माहीत असते तर मी तिचं कधीच ऐकलं नसतं. का? तू असं का केलंस? तो इतक्या आक्रमकपणे पुढे सरसावला की मीरा घाबरून 2 पावले मागे सरकली. पण आरव जयंतच्या मार्गात ढालीसारखा उभा राहिला. तू दूर राहून बोल, तो गुरगुरत म्हणाला. तिच्यामुळे सगळं काही उद्ध्वस्त झालं आहे. तिने असं का केलं हे तिला कोणीच का विचारत नाही? तिने सौम्याला तुझ्या आयुष्यातून काढून टाकण्यासाठी हा डाव खेळला. आधी तिने निष्पापाने चांगल्या असण्याचं नाटक केलं आणि माझ्या प्रस्तावाला होकार दिला. मग मला नकार द्यायला लागली आणि तिने माझी बहीण सौम्याचे हक्क हिरावून घेतले. मी तिला कोणत्याही परिस्थितीत माफ करणार नाही. माझी बहीण आज ज्या अवस्थेत आहे त्यासाठी तीच जबाबदार आहे. जयंतने तिच्याकडे रागाने पाहिले. मीरा, हे खरं आहे का? सूर्यकांतजींनी मोठ्या अभिमानाने विचारले. मीराच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. सांग मीरा, हे खरंच आहे का? तू जयंतला वरात आणायला नकार दिलास? धडधडत्या हृदयांनी त्यांनी पुढचा प्रश्न विचारला. सांग मीरा, उत्तर दे. सूर्यकांतजींनी आपला मुद्दा जोर देऊन विचारला. मला मला माफ करा काका. चापट. सूर्यकांतजींनी हात उचलला आणि तिच्या गालावर 5 बोटांचे निशाण उमटले. तिने अविश्वासाने गालावर हात ठेवला आणि सूर्यकांतजींकडे पाहिले. त्यांनी तिच्या दुसऱ्या गालावर पुन्हा एक चापट मारली. ती खूप घाबरली आणि सोफ्याच्या हँडलवर कोसळली. आरवने आपल्या मुठ्ठी घट्ट आवळल्या. पण तो तिला सावरण्यासाठी पुढे सरकला नाही. त्याला स्वतःलाच यावर विश्वास बसत नव्हता. ही निरागस दिसणारी 19 वर्षाची मुलगी एवढी मोठी युक्ती खेळू शकते? काका, ती अडखळत म्हणाली. खबरदार, जर तू माझ्या नावाचा उच्चार केलास तर तू माझ्यासाठी मेलीस. त्याने तिला जोरात ढकलले आणि ती आरववर पडली. आरवने तिला सावरले, पण पुढच्या क्षणी त्याने तिला सोडून दिले. त्याने आपला चेहरा दुसरीकडे वळवला. सगळ्यांनीच तिच्यापासून आपली नजर फिरवली होती. ती आपली आत्या संजनाजीकडे ओढ लागल्याप्रमाणे पाहत होती. तिनेही त्याच्याकडे कठोर नजरेने बघत आपले अश्रू पुसले आणि मग आपली नजर दुसरीकडे वळवली. सौम्यासोबत जे काही घडलं त्याचं प्रायचित्त होईल. आरव आणि सौम्याचं लग्न आत्ताच होईल. सूर्यकांतजींच्या निर्णयाने आरव आणि मीरा हतबल झाले. काल रात्रीच तर त्याने मीराला मनापासून स्वीकारले होते आणि सौम्याला मनातून काढून टाकले होते. मग आता पुन्हा सौम्या? मीराला जणू काही तिचं हृदय तुडवत होतं. सौम्याचं मन तृप्त झालं होतं. तिला आपल्या नशिबावर विश्वासच बसत नव्हता की देव तिला आरव देईल. जयंतने लगेच एका पुजाऱ्याची व्यवस्था केली. लग्नाचे मंत्र म्हटले जात होते आणि आरव पूर्णपणे शांत होता. आरव आणि सौम्याच्या लग्नासाठी हॉलमध्ये सगळेजण एकमेकांच्या अगदी जवळ बसले होते. मीराकडे कोणीही लक्ष दिले नाही. ना तिच्या असण्या नसण्याची कोणाला जाणीव झाली. जे काही घडलं ते भयंकर चुकीचं होतं, पण तिला
तिला माफी मागण्याची किंवा स्वतःचा बचाव करण्याची संधीसुद्धा दिली गेली नाही. तिला सरळ शिक्षा झाली. ती शांतपणे मागे सरकली. आता सौम्य आणि आरवच्या मध्ये येऊ नकोस. जर त्याने मला घटस्फोट दिला तर? मीराच्या काळजाला धस्स झालं. तो देऊ शकतो मीरा. जर तो सौम्याशी पुन्हा लग्न करू शकत असेल तर तिच्यासाठी तो तुला घटस्फोटही देऊ शकतो. 2 लग्न वैध नसतात. त्यामुळे तो तुला तसाही घटस्फोट देईलच. आणि घटस्फोटाचा हा कलंक घेऊन तू कुठे जाणार? आई वडीलही नाहीत. दुसरे कोणी नातेवाईकही नाहीत. देवा मला वाचव. मी काय करू? जर मी आसपास नसेनच, मी लांब कुठेतरी निघून जाऊ का? मग तो मला घटस्फोट देऊ शकणार नाही. तिने स्वतःशीच विचार केला आणि घराची पायरी ओलांडताना घाईघाईने आपल्या गरजेच्या वस्तू गोळा करून बॅगेत कोंबल्या. ती कुठे जात होती हे तिला माहीत नव्हतं. तिचं कोणतंही निश्चित ठिकाण नव्हतं. पण ही शिक्षा तिने स्वतःसाठी निवडली होती. ती बस स्टॉपवर गेली आणि बसमध्ये चढली. तिचं खरंच कोणतंही निश्चित ठिकाण नव्हतं. ती फक्त आयुष्यापासून दूर जात होती. कुणास ठाऊक कुठे. बस किती वेळ पुढे जात राहिली याची तिला काहीच कल्पना नव्हती. आपला चेहरा घट्ट झाकून ती शेवटच्या स्टॉपवर बसमधून उतरली. हातात बॅग धरून कुठे जायचं हे तिला सुचत नव्हतं. तिच्या डोळ्यात पुन्हा अश्रू दाटून आले. तिने आजूबाजूला नजर टाकली पण तिच्याजवळ कोणीही नव्हतं. आरव, का? तू मला काही प्रश्न का नाही विचारलेस? काहीच का नाही विचारलंस? तू मला समजावून सांगायला एक संधी देऊ शकला असतास. तू एवढा मोठा निर्णय घेतलास आणि मी. पण हे खरं आहे. मीच जयंतला लग्नाची वरात आणू नकोस असं सांगितलं होतं. जर त्याने माझं ऐकलं नसतं तर मी विष घेऊन मेले असते. ती एक चूक होती. म्हणूनच मला शिक्षा झालीच पाहिजे. मनातल्या मनात ती आरवला दोष देत होती आणि आत्मपरीक्षण देखील करत होती. तेवढ्यात तिच्याजवळ एक गाडी थांबली आणि मीरा दचकून मागे सरकली. तुझं डोकं फिरलंय का? तू रस्त्याच्या मधोमध उभी आहेस. अपघात झाला असता तर? एक मुलगी घाईघाईने बाहेर येत म्हणाली. मीरू, तू इथे अचानक? दिव्या तिच्याजवळ आली आणि तिने तिला मिठी मारली. दिव्या? त्या गर्दीत तिला तिची सर्वात जवळची मैत्रीण दिव्या भेटली, जी शाळेपर्यंत एकत्र होती. पण नंतर वेगवेगळ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यामुळे त्या एकमेकींपासून खूप दुरावल्या होत्या. कुठे चालली आहेस? तेही एकटी? सगळं ठीक आहे ना? दिव्याने तिच्या डोळ्यात अश्रू पाहिले आणि तिला गाडीकडे नेले आणि मग तिने एका रेस्टॉरंट समोर गाडी थांबवली. आत ये, आधी काहीतरी खाऊया आणि मग तुझी गोष्ट ऐकूया, दिव्या तिला प्रेमाने म्हणाली. तिचे अश्रू पुसत ती तिच्यासोबत रेस्टॉरंटमध्ये शिरली. स्वतःच रिसेप्शनवर उभी राहून तिने जेवणाची ऑर्डर दिली आणि मीराला एका कॅबिनकडे नेले, जिथे स्त्रियांच्या बसण्याची खूप चांगली सोय होती. तिचे रेस्टॉरंटमध्ये येणे आणि मालकाला याची कल्पना नसणं हे अशक्य होतं. संचितला खाली आल्याबरोबरच त्याला दिव्याच्या आगमनाची बातमी मिळाली होती. मॅडम आज ऑफिसला येण्याऐवजी खाली एका कॅबिनमध्ये बसल्या आहेत आणि त्यांच्यासोबत एक मुलगी आहे. संचितने त्याच्या मनगटी घड्याळात वेळ पाहिली. जेवणाची वेळ झाली होती. मग ती वर का नाही आली? थोडा वेळ विचार करून ती जिथे होती त्या कॅबिनच्या दिशेने चालू लागला. पण काहीतरी विचार करत तो मागे फिरला. अरे देवा, किती क्रूरता! त्या माणसाशी लग्न झालं होतं, मग दुसरं लग्न का? प्रेमासाठी एवढी मोठी शिक्षा? निशब्द झालो. मीरा, तू स्वतःच काहीतरी करायला हवं होतं. जेव्हा हक्क मागून मिळत नाहीत तेव्हा ते हिसकावून घ्यायला हवेत. ती तिला प्रोत्साहन देत होती आणि तिच्यात हिंमत निर्माण करत होती. जेवण नीट कर, नंतर रड. मोबाईलवर मेसेजचा टोन ऐकून ती मेसेज वाचू लागली. तात्काळ बाहेर ये. पलीकडून संचित बोलत होता. अरे देवा, या मिस्टर खडूसला बातमी मिळाली. तो नेहमी माझ्यावर नजर ठेवत असतो. त्याचं एवढं मोठं रेस्टॉरंट आहे आणि त्याचं काम काय? आपल्या होणाऱ्या बायकोवर नजर ठेवणं. ती तोंड वाकडं करत हळूच पुटपुटत होती. मीरू, तुझं जेवण संपव, मी तुझ्या दाजीला भेटून येते. दिव्याने तिच्याकडे डोळा मारला आणि निघून गेली. आणि मीराने एक दीर्घ श्वास घेतला आणि समोरचे वेगवेगळे पदार्थ पाहून तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी आले. आत्तापर्यंत लग्न होऊन गेले असेल आणि आरवने सौम्याला आपली पत्नी म्हणून स्वीकारले देखील असेल. त्याचं तिच्यावर प्रेम होतं. तिला आपली पत्नी म्हणून स्वीकारणारच होता तो. त्यांचं प्रेम मिळण्यासाठी संधी मिळाली होती. मग ते मागे कसे फिरणार होते? पण जेव्हा ती त्यांच्या हृदयात होती तेव्हा ते माझ्याजवळ का आलेत? त्यांनी एका रात्रीत मला आपलंसं केलं आणि त्यांनी मला त्याच्यापासून वेगळं देखील केलं. का? जर तू त्या रात्री मला स्वर्गात नेलं नसतंस तर तू आज मला असं जमिनीवर फेकून दिलं नसतंस तर इतकं दुःख झालं नसतं. अश्रू पुसताना तिचे डोळे आणि गाल खूप लाल झाले होते. मी तुझ्या प्रेमात पडले. आता मी कोणाला काय सांगू? माझं हृदय रडले आणि माझे डोळे अश्रूंनी भरले. आता मी कोणाला काय सांगू? मी प्रार्थना करते की आरव, की तू जिथे कुठे असशील तिथे खुश राहा आणि मीराची आठवण चुकूनही तुला यायला नको. तुझ्या प्रेमासोबत आनंदी राहा. तुला प्रत्येक सुख मिळावे. प्रत्येक क्षणाने तुझ्या ओठांवर हास्य यावे.
तिचं त्याच्यावर खरंच खूप प्रेम होतं. माहीत होतं की ती आरवशिवाय जगू शकत नाही, पण आता त्याच्या सुखासाठी तिला जड अंतकरणाने जगावं लागणार होतं. ती संचितच्या कॅबिनमध्ये शिरताच त्याने दार बंद केले. तिला मिठीत घेतले आणि थेट तिच्या ओठांकडे झुकून तिच्या आत्म्याला छेडलं. जेव्हा दिव्याने विरोध केला, तेव्हा त्याने तिला भिंतीला दाबून असह्य केलं. "सोड मला, व्हॅम्पायर. तू एका मिनिटात माझी अवस्था वाईट करतोस. काय अडचण आहे?" डोळ्यात राग आणून ती म्हणाली. "यात नाजूक असं काय आहे? एका लहानशा जवळीकीने तू लाल होतेस. जेव्हा मी तुझ्यात पूर्णपणे विलीन होईल तेव्हा तू." "संचित." त्याने तिचा मनगट धरून तिला स्वतःकडे ओढले. त्याच्या डोळ्यात बघत बोलून ती शांत झाली. तो शब्दांपेक्षा डोळ्यांनीच जास्त बोलायचा आणि दिव्या त्याच्या त्या डोळ्यात हरवून जायची. "काय झालं? असं कशाकडे बघत आहेस?" ती त्याच्याकडे अशा प्रकारे बघत आहे हे पाहून त्याला मजा येऊ लागली. ती घाबरली आणि तिने नजर दुसरीकडे वळवली. "संचित, माझी एक मैत्रीण आहे. तिला मदतीची नितांत गरज आहे. प्लीज तिला मदत कर." तिने त्याच्या गळ्यात हात टाकून त्याला स्वतःकडे ओढायला सुरुवात केली. "तुझ्या मैत्रिणीला मदत? हा काय प्रकार आहे?" त्याने तिच्या कमरेभोवती हात टाकून तिला स्वतःच्या जवळ ओढले. "हो, जी खाली कॅबिनमध्ये बसली आहे. ती खरंच खूप चांगली आहे. तिच्या घरच्यांनी तिला इतकी वाईट वागणूक दिली आहे की तिला घर सोडायला भाग पाडलं गेलं. आता तिला जायला कुठेही जागा नाही. ती बिचारी मुलगी काय करणार? कृपया तुझ्या प्रभावाने तिला मदत कर." ती रडत म्हणाली. मला एका मिनिटात सगळं काही सांग, सुरुवातीपासून शेवटपर्यंत. मग मी विचार करेन." तो तिच्यापासून दूर झाला आणि आपल्या जागेवर बसून गंभीरपणे म्हणाला. दिव्या चिडलेलीच राहिली. "मी तुला सगळं सांगितलंय. आता काय ऐकायचंय ते ते जे तू मला आत्तापर्यंत सांगितलंच नाही." संचितने तिच्याकडे एक्सरे डोळ्यांनी पाहिलं. "मी तुला सगळं सांगितलंय माझ्या प्रिये. कृपया आता तरी मदत करा." दिव्या प्रत्येक शब्द चावत म्हणाली. "मला असं का वाटतंय की माझी लाडकी होणारी बायको काहीतरी लपवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत आहे." संचित आपल्या जागेवरून उठला आणि पुन्हा दिव्याच्या जवळ आला. "हे बघ, मला चिडवू नकोस. मला चिडवून तुला शांती मिळते, बरोबर? ठीक आहे, मला मदत करू नकोस. मी तिच्यासाठी स्वतःच काहीतरी करेन. पण मला एका गोष्टीचं नक्कीच वाईट वाटेल. मी पहिल्यांदाच तुझ्याकडे मदत मागितली आणि तू नकार दिलास. पुढच्या वेळी मी तुझ्यासोबत कधीही काहीही शेअर करणार नाही." असं म्हणत तिने ऑफिसचा दरवाजा उघडला आणि बाहेर निघून गेली. "नाटकबाज." असं म्हणत संचितने भावनिक ब्लॅकमेल केल्याबद्दल तिला नाव ठेवत मान हलवली. जेव्हा ती परत आली तेव्हा मीरा तिथे हजर होती. जरी तिने फक्त थोडंच जेवण केलं होतं. "यार मीरू, काहीतरी खायला हवं होतं. सगळं तसंच पडून आहे." च्या शेजारी बसत ती मोठ्या कष्टाने म्हणाली. "फक्त मला भूक नाहीये." आणि ती ताठ बसली आणि जणू अनेक वर्षांपासून आजारी असल्यासारखी दिसत होती. "एक मिनिट, तोंड दाखव. हे हे तुझे गाल का सुजले आहेत?" यावेळी ती खरंच खूप अस्वस्थ झाली होती. "नाही, काही नाही." मीराने नजर चुकवली. "काही नाही? तू वेडी झाली आहेस का? पागल मुली. तुझ्यावर हात उचलला गेला आहे आणि तुला माहीत आहे हात उचलणे ही किती चुकीची गोष्ट आहे." "कोणी हात उचलला? तुझ्या नवऱ्याने?" ती भावनिक मुलगी यावेळी खऱ्या अर्थाने भावूक झाली होती. "नाही." तो एक शब्दही बोलला नाही. "ते फक्त काका माझ्यावर थोडे रागावले, म्हणजे त्यांनी माझ्या गालावर चापट मारली." "किती अज्ञानी लोक आहेत हे." "प्लीज दिव्या, काकांबद्दल काही बोलू नकोस. या जगात जर कोणी माझ्यावर सर्वात जास्त आणि मनापासून प्रेम केले असेल तर ते काका आहेत. मी त्यांना दुखावले तेव्हाच त्यांनी माझ्यावर हात उचलला." मीराच्या शब्दांवर दिव्या म्हणाली. तिने एक दीर्घ श्वास घेतला. "तुझा तर्क विचित्र आहे. मला वाटतं जी व्यक्ती तुझ्यावर जीवापाड प्रेम करते ती तुला कधीही अश्रू ढाळण्याचे कारण देणार नाही, कधीही तुझ्यावर हात उचलणार नाही. बरं, ही तुझी वैयक्तिक बाब आहे. काहीही झालं तरी मी तुला मदत करेन, कारण तू माझी जिवलग मैत्रीण आहेस. प्रत्येक कठीण प्रसंगी मित्रच मित्राला मदत करतो." ते पुढे बोलणारच होते तेवढ्यात वेटर्स आत आली. "मॅडम, साहेबांनी मला या चाव्या आणि हे पाकीटसुद्धा पाठवलं आहे." वेटर्सने पाकीट आणि चाव्या दिव्याच्या हातात दिल्या. दिव्याने चाव्या बाजूला ठेवल्या आणि पाकीट उघडले. ही ही आपल्या फ्लॅटची चावी आहे. तुझ्या मैत्रिणीला हवं तितकं इथे राहू दे आणि मग मला भेट." कागदाच्या तुकड्यावरून वाचत ती हलकेच हसली. पाकिटात एक छान चिठ्ठी होती. एक मोठी रक्कम होती. संचितने ते निसंशयपणे तिच्या मैत्रिणीला मदत करण्यासाठी पाठवली होती. खूप प्रभावित होऊन मीरा तिच्यासोबत त्या फ्लॅटवर गेली, जिथे ती लग्नानंतर त्याच्यासोबत राहणार होती. कायमस्वरूपी नाही, पण अधूनमधून. कारण संचितचा स्वतःचा बंगला इतका मोठा होता की त्याचे अनेक फ्लॅटमध्ये रूपांतर करता आले असते. पण संचितने हा आधुनिक पद्धतीचा फ्लॅट त्याच्या आणि दिव्यासाठी बांधला होता, जेणेकरून त्या इथे येऊन त्यांचे काही एकाकी दिवस एकत्र घालवू शकतील. "हा कोणाचा फ्लॅट आहे दिव्या?" मीरा क्षणभर घाबरली.
हा आता तुझाच समज आणि जोपर्यंत तुला हवं असेल तोपर्यंत तू इथे राहू शकतेस. इथे सर्व काही उपलब्ध आहे. स्वयंपाकघर आहे, फ्रीज आहे, भांडी, प्रत्येक गोष्ट आहे. तुझ्या मनाप्रमाणे जग. मीरा, हे तुझं आयुष्य आहे. जे तुला किंमत देत नाहीत त्यांची काळजी करणं थांबव. तुझ्या आयुष्याचा आनंद घे आणि आनंदाने जग. मी इथे एकटी कशी राहणार? दिव्या, ती खूप अस्वस्थ झाली होती. आजची रात्र एकटीच घालव, मग मी मोलकरणीची पण सोय करेन. काळजी करू नकोस. तिच्या गालाला प्रेमाने स्पर्श करत ती बाहेर गेली, जिथे संचित गाडी घेऊन तिची वाट पाहत होता. हातातली अर्धवट जळलेली सिगारेट खाली टाकून त्याने ती बुटाने चिरडली. दिव्या येताच त्याने पुढच्या सीटचा दरवाजा उघडला. मला कुठे घेऊन जाणार आहेस या कडक उन्हात? श्श, आवाज करू नकोस. हा वेळ फक्त माझा आहे आणि मी माझ्या मर्जीप्रमाणे वागेन, ठीक आहे? तो गंभीर स्वरात काय समजावून सांगत होता हे दिव्याला चांगलंच कळलं होतं. तिच्या कानातून धूर निघत होता. तो तिला आणखी चिडवणारच होता. तेवढ्यात त्याला घरातून फोन येऊ लागले. त्याचे आजोबा अचानक आजारी पडले होते आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. संचितने घाईघाईने फोन ठेवला आणि दिव्याला सर्व काही सांगितल्यानंतर तो आता कपाळावर आठ्या घालून आजोबांच्या जवळच्या सहकार्याला फोन करत होता. मी तुमच्यासोबत येऊ का? दिव्याने काळजीने विचारले. नाही, मी तुला आधी घरी सोडेन, मग मी रुग्णालयात जाईन. त्याने गाडी वेगाने चालवली, तिला घरी सोडले आणि निघून गेला. ती मनातल्या मनात प्रार्थना करत आत गेली. वेळ खूप वेगाने जात होता. आज मीराला घर सोडून 8 महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला होता. या काळात तिने पुन्हा शिक्षण सुरू केले होते. गरोदरपणाच्या काळात तिला तिचा अभ्यास पुढे चालू ठेवता आला नव्हता आणि आई होण्याची इच्छा कोणाला नसते. तिला आनंद होता की जरी तिच्याकडे आरव नसला तरी किमान त्याची एक आठवण तरी तिच्याकडे होती. आज तिच्या 9व्या महिन्याची सुरुवात होती. दिव्याने तिच्यासाठी एक पूर्ण वेळ मोलकरणीही ठेवली होती, जी प्रत्येक क्षणी तिची खूप काळजी घेत असे. मीराला तिच्या नशिबाचा हेवा वाटू लागला. एक दार बंद झाल्यावर देवाने कसे दुसरे दार उघडले होते. ती त्याचे कितीही आभार मानले तरी ते कमीच होते. पण आज सकाळपासून तिचे हृदय धडधडत होते आणि तिला थोडी वेदनाही जाणवू लागली होती. पण ही तर तिच्या 9व्या महिन्याची फक्त सुरुवातच होती. ही वेदना इतक्या लवकर यायला नको होती. तिच्या कपाळावर घामाचे थेंब चमकत होते. काय काय झालं मीरा बीबी? तुम्ही ठीक आहात ना? तिच्या चेहऱ्यावरचा बदल पाहून तिच्या दासीने काळजीने विचारले. माहीत नाही अम्मा, माझं मन खूप घाबरलंय. जणू काहीतरी होणार आहे. अम्मा, माझ्या बाळाला काही होईल का? डोळ्यात अश्रू आणून ती म्हणाली. इतक्या लहान वयात बाळंतपण हे एका आईसाठी थोडे अवघड होते, पण तरीही ती आनंदी होती. अम्मा, मला एक गोष्ट सांगायची आहे. ही माझी शेवटची इच्छा आहे असं समज. जर मला काही झालं, मी जगू शकले नाही, तर कृपया माझ्या बाळाला त्याच्या वडिलांच्या हवाली कर अम्मा, कारण या निरागस बाळाला त्याच्या वडिलांच्या सावलीची नितांत गरज असेल. जर या बाळाच्या नशिबात आईची प्रेमळ मिठी नसेल, तर किमान त्याला वडिलांचा निवारा आणि प्रेम तरी मिळायला हवं. मी त्याला भेटायला हवं. मीरा वेदनेने किंचाळत जागी झाली. यावेळी वेदना इतक्या भयंकर आणि असह्य होत्या की त्यांनी मीराच्या आत्म्याला हादरवून सोडलं. तिला शुद्ध हरपली आणि तिच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला. पडता पडता, धडपडत, हातपाय झटकत ती कशीबशी खोलीतून मोकळ्या अंगणात गेली. वेदनेमुळे तिची दृष्टी इतकी अंधुक झाली होती की तिला तिच्या समोरच्या 2 पायऱ्याही दिसत नव्हत्या. न पाहता एक पाऊल पुढे टाकताना तिचा तोल गेला आणि ती निर्दयीपणे जमिनीवर कोसळणारच होती. तेवढ्यात अचानक एका मजबूत उबदार सावलीने तिच्यावर झडप घातली आणि तिला आपल्या मिठीत घेतले. वेदनेने थरथरणाऱ्या डोळ्यांनी मीराने वर पाहिले. वर पाहिले. त्याचा चेहरा पाहताच जणू काही क्षणभर आकाश आणि पृथ्वी थांबली आणि तिची जीवघेणी वेदना हवेत विरून गेली. आरव, तिच्या कोरड्या ओठांतून अनिश्चिततेने भरलेला एक शब्द बाहेर पडला. तिला वाटले की हा तिच्या एकटेपणाचा भ्रम आहे किंवा मरणाच्या क्षणांचे एक सुंदर स्वप्न. आरव, आरव इथे कसा येऊ शकतो? तिने स्वतःला थोडे सावरण्याचा प्रयत्न केला आणि मागे सरकू लागली, पण वेदनेमुळे ती पुन्हा अडखळली. का? तुला काय वाटलं? की तू आयुष्यभर माझ्यापासून लपत राहशील, माझ्या नजरेपासून दूर भटकत राहशील? डोळ्यात लाल भडक राग आणि दाबलेली वेदना घेऊन आरव दडपून ओरडला. घाबरलेल्या मीराने मोठ्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिले आणि फक्त नाही म्हणून मान हलवली. तुला थोडी सुद्धा लाज वाटली नाही? माझ्या घरातून एखाद्या अनोळखी व्यक्तीसारखी गप्प निघून जाताना? आरवच्या छातीत महिनोन्महिने दाबून ठेवलेला ज्वालामुखी आज उसळला होता. आज कित्येक तरी महिन्यांचा हिशेब चुकता करण्याची वेळ आली होती. माझं ऐक, एकदा तरी माझं ऐक आरव, फक्त एकदा. मीरा गयावया करत म्हणाली. नाही, अगदी शांत. आता मला तुझं कोणतंही खोटं स्पष्टीकरण ऐकायचं नाही. आरवने तिच्या थरथरत्या ओठांवर बोट ठेवत तिला खडसावले. कुणालाही न कळवता तू मला असं एकटं सोडून गेलीस, मला एक जिवंत प्रेत बनवून. तुला एकदाही माझ्याशी संपर्क साधावासा वाटला नाही का? आणि तू तू गरोदर आहेस. तू माझ्या शरीराचा एक अंश तुझ्या पोटात वाढवत आहेस. तू हे सत्य सुद्धा
सुद्धा माझ्यापासून लपवलंस. तुला एका दिवसासाठी सुद्धा, एका क्षणासाठी सुद्धा या निर्दयी वडिलांची दया आली नाही का, की तू किमान त्यांना तुझ्या मुलाबद्दल सत्य सांगू शकली असतीस? तू एक भयंकर कृत्य केलंस मीरा. मी तुला या गुन्ह्यासाठी कधीही माफ करणार नाही. आरव. अचानक प्रसूती वेदनांचा एक भयानक जीवघेणा झटका तिच्या पोटाच्या खालच्या भागाला बसला. ती वेदनेने वाकली आणि कणू लागली. हताशपणे आरवच्या हाताला ओरखडू लागली. जेव्हा आरवने तिची खचलेली आणि खालावत चाललेली अवस्था पाहिली, तेव्हा त्याचा सगळा राग एका क्षणात नाहीसा झाला. त्याच्या आतला माणूस आणि प्रेमळ नवरा एका क्षणात जागा झाला. एक क्षणही वाया न घालवता त्याने मीराला आपल्या बाहूंमध्ये उचलले आणि हताशपणे रुग्णालयाच्या दिशेने धावला. संपूर्ण रस्त्याभर ती त्याच्या मांडीवर वेदनेने रडत आणि कणत होती. दुःखाच्या अथांग सागरात बुडत ती हळूहळू बेशुद्ध होऊ लागली. मीरा, मीरा, ऐकलेस का? डोळे उघड, डोळे मिटू नकोस प्लीज मीरा. एका हाताने तिच्या चेहऱ्यावरचे विखुरलेले केस सावरत आरव थरथरत्या आवाजात अत्यंत काळजीने ओरडत होता. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी मीराला लगेच स्ट्रेचरवर झोपवले. आरव, माझं, आपलं बाळ. श्वास रोखून धरण्याचा आणि वेदना सहन करण्याचा हताशपणे प्रयत्न करत मीरा रडली. त्याला काही होणार नाही. मी आपल्या बाळाला काहीही होऊ देणार नाही. देवावर विश्वास ठेव. मीरा, फक्त धीर सोडू नकोस, शांत राहा. आरव स्ट्रेचर घेऊन वेड्यासारखा धावत होता. ती ती त्याचा हात आपल्या बर्फासारख्या थंड हातांमध्ये घट्ट धरून होती. जर जर मला माझ्या बाळाला काही झालं तर? वेदनेचा इतका भयंकर धक्का तिला बसला होता की मीराला तिचे शब्दही पूर्ण करता आले नाहीत. छे, गप्प बस, अगदी शांत. तुला काहीही होणार नाही, कळतंय का? तुला माझ्यासाठी जगायचं आहे मीरा. डॉक्टर रियाने आरवला ऑपरेशन थिएटरच्या बाहेर थांबण्याचा इशारा केला आणि त्याच्या तोंडावर जड दरवाजा बंद केला. काहीतरी वाईट घडण्याच्या भीतीने त्याचे हृदय धडधडत होते. तो वेड्यासारखा त्या निर्मनुष्य कॉरिडॉरमध्ये फेऱ्या मारू लागला. तेवढ्यात संचित आणि दिव्या हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये धावत आले. माझी मीरू कुठे आहे? डोळ्यात अश्रू आणि प्रचंड भीती घेऊन दिव्याने किंचाळत विचारले. काय बोलावे हे सुचत नसल्याने आरवने फक्त ऑपरेशन थिएटरच्या बंद दरवाजाकडे बोट दाखवले. दिव्याने अत्यंत द्वेष आणि रागाने आरवला डोक्यापासून पायापर्यंत पाहिले आणि मग ऑपरेशन थिएटरच्या काचेच्या खिडकीतून मीराला पाहण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. जेव्हा तिला काहीच दिसले नाही तेव्हा ती गुडघ्यावर कोसळली. आज आरव राठोडला त्याची मीरा सापडली होती आणि त्याचे संपूर्ण श्रेय संचितला जाते. संचित हा आरवचा जुना मित्र होता. सुरुवातीला तो ज्या मीराला मदत करत होता ती आरवची हरवलेली पत्नी आहे याची संचितलाही कल्पना नव्हती. पण एके दिवशी आरवचे पाकीट चुकून संचितच्या कॅबिनमध्येच राहिले आणि जेव्हा संचितने ते उचलले तेव्हा ते उघडले. त्यात लपवलेला मीराचा फोटो पाहून संचित थक्क झाला. त्याने सर्व गोष्टींचा मेळ घातला आणि हळूहळू आरवकडून संपूर्ण सत्य जाणून घेतले. त्याने त्याच्याकडून कबुली जबाब घेतला आणि मग जराही विलंब न लावता संचितने आरवला त्याची मीरा कुठे आहे हे सांगितले. त्या नाजूक क्षणी मीराला तिच्या पतीच्या आधाराची नितांत गरज होती आणि आरव तर गेल्या 8-9 महिन्यांपासून प्रत्येक क्षणी वेड्यासारखा तिचा शोध घेत होता. आज संचितने उत्कट प्रतीक्षेसोबत आपले प्रेमही जोडले होते. तेवढ्यात ऑपरेशन थिएटरचा जड दरवाजा उघडला आणि डॉक्टर रिया बाहेर आल्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक मंद स्मित हास्य होते. अभिनंदन आरव, मुलगा झाला आहे, पण बाळ मुदतपूर्व जन्माला आले आहे, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. त्याला फक्त काही तासांसाठी निरीक्षणाकरता इन्क्युबेटरमध्ये ठेवले आहे. तुमच्या पत्नीची प्रकृती अगदी ठीक आहे. ती पूर्णपणे सामान्य प्रसूती आहे. खरं सांगायचं तर तुमची पत्नी ती खूप धाडसी व्यक्ती आहे. इतक्या लहान वयात आणि इतक्या गुंतागुंतीच्या परिस्थितीतही तिने जे पोलादी धैर्य दाखवले ते पाहून एरवी शूर माणूसही अशा क्षणी खचून गेला असता. डॉक्टर रियाच्या औपचारिक शब्दांनी आरवच्या छातीवरचा दगडासारखा भार हलका झाला आणि त्याला प्रचंड आनंद झाला. मी माझ्या पत्नीला भेटू शकतो का आत्ता? आरवने अधीरतेने विचारले. थोडा वेळ थांबा. तिला प्रायव्हेट वॉर्डमध्ये हलवताच तुम्ही तिला भेटू शकता. डॉक्टर रिया हसून पुढे निघून गेल्या. मग संध्याकाळपर्यंत संपूर्ण वॉर्ड गर्दीने भरून गेला होता. संजनाजी, सूर्यकांतजी, कुटुंबातील प्रत्येक सदस्य अपराधीपणा आणि पश्चातापाने भरून तिथे उभा होता. सूर्यकांतजी मीराच्या पलंगाजवळ गेले आणि त्याने अतिशय थरथरता पण प्रेमळ हात तिच्या डोक्यावर ठेवला. मुली, तू तुझ्या काकांवर इतकी रागवलीस की काहीही न विचारता, काहीही न सांगता घर सोडून गेलीस? सूर्यकांतजी डोळ्यात अश्रू आणून तक्रार करत होते. आणि जर ती गेली नसती तर काय केलं असतं? मीरा काही बोलण्याआधीच दिव्या बोलू लागली. तिच्या आवाजात अनेक वर्षांचा राग स्पष्ट दिसत होता. ज्या क्रूरतेने तुम्ही मीरावर हात उचलला होता,
जर ती त्या विषारी वातावरणात आणखी थोडा वेळ राहिली असती तर तुम्ही सगळ्यांनी तिचा जीव गुदमरून टाकला असता. एवढं सगळं होऊनही जर एखादी मुलगी आपला आत्मसन्मान जपत नसेल तर ती काय करणार? जेव्हा मीराऐवजी दिव्या इतक्या कठोर स्वरात बोलत होती तेव्हा खोलीत उपस्थित असलेले सर्वजण थक्क आणि अवाक झाले. ते एकमेकांकडे रोखून पाहत राहिले. माझ्याकडे अशा आश्चर्याने पाहू नका. दिव्याचा राग शिगेला पोहोचला होता. तिच्या निरागस गालांवरचे ते निळे काळे डाग मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहेत. तुम्ही तिला इतक्या निर्दयीपणे थप्पड मारली की ते डाग कित्येक आठवडे पुसलेत नाहीत. आणि त्यात भर म्हणजे तिच्या समोर तुमच्या मुलाच्या दुसऱ्या लग्नाची घोषणा करून तुम्ही जखमेवर मीठ चोळत होता. एका निरागस अनाथ मुलीचं मन असं निर्दयीपणे तोडताना तुम्हाला कणभरही दया किंवा लाज वाटली नाही का? आरवने मीराकडे एक निःशब्द कटाक्ष टाकला. संचित कपाळ चोळत आणि आपल्या बटरस्कॉचबद्दल, दिव्याबद्दल होणारी तिची न थांबणारी बडबड ऐकून आता वैतागला होता. पुढच्या क्षणी तो अजूनही संतापलेला होता आणि दिव्याचा मनगट धरून तिला वॉर्डमधून बाहेर घेऊन गेला. ती माझी मैत्रीण आहे, खूप जवळची. ती माझ्यावर खूप मनापासून प्रेम करते म्हणूनच ती माझ्या वेदनेबद्दल बोलली. नाहीतर ती मनाने खूप दयाळू आहे. मीरा डोळे मिटून हळू आवाजात म्हणाली. तेवढ्यात ते बाळ त्यांच्या हवाली करण्यात आले. ते चिमुकले इतके मनमोहक होते की तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाने भूतकाळातील कटू आठवणी विसरून त्या लहान बाळासोबत, निहाल राठोडसोबत नव्याने आयुष्य जगायला सुरुवात केली. सर्वांनी एकमेकांना माफ केले आणि मिठी मारली. पण मीराच्या मनातील वेदना तशीच राहिली. सौम्याच्या नावाचा काटा अजूनही तिच्या घशात रुतत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी तिला डिस्चार्ज मिळाला. आरव तिला थेट राठोड हवेलीत घेऊन गेला. चल, तू इथे का थांबलीस? आरव मागे वळला, तिचा हात धरला आणि आत गेला. मीराला वाटले की सौम्या येऊन तिला घरातून हाकलून देईल, पण तसे काहीच झाले नाही. ती सौम्या, मी तिला पाहू शकत नाही. छोटा निहाल त्यावेळी त्याच्या आजी आजोबांसोबत होता. त्यामुळे खोलीत पोहोचल्यावर त्यांना एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळाली. तिच्या इथे असण्याचा काय अर्थ आहे? तिचं लग्न तुझ्याशी झालंय, मीराने धडधडत्या हृदयाने विचारले. लग्नात सगळे उपस्थित होते, पण लग्न झालंच नाही. जरी तुझ्याकडून चूक झाली असली तरी याचा अर्थ असा नाही की मी ती पुन्हा करेल. हा चमत्कार कसा घडला? ती डोळे न मिटताच पुढे म्हणाली. तुझ्यासमोर उभ्या असलेल्या या माणसाने स्पष्टपणे नकार दिला. मला नात्यांमधील भेसळीची सवय नाही. एका स्त्रीसाठी एक पुरुष, असे म्हणत त्याने तिला स्वतःच्या जवळ ओढले. मीराच्या हृदयाला असीम शांती मिळाली. आरव तिला कठोर शिक्षा करू शकला असता, पण तिने आज दिलेल्या सुंदर भेटीमुळे त्याने तिच्या सर्व चुका माफ केल्या. दुःख आणि गैरसमजांचे ढग दूर झाल्यावर प्रत्येक दृश्य स्पष्ट आणि मनमोहक झाले. सूर्यकांत आणि संजना आपल्या नातवासह राठोडवाड्यात आले. त्याला घरी आणताच त्याचा सत्कार झाला आणि संध्याकाळपर्यंत नामकरण सोहळा आणि पूजा आयोजित केली जात होती. त्या रात्री एका भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हे सर्व पाहून मीरा मनातल्या मनात देवाचे आभार मानू लागली. आज तिला राठोडवाड्यात येऊन 2 महिने झाले होते. पण जयंतची वरात वेळेवर आणायला तिने का नकार दिला होता हे आरवने तिला एकदाही विचारले नव्हते आणि आज स्वतःला आवरता न आल्याने तिने त्याला विचारले. ओले केस वाळवताना आरवचा हात क्षणभर थांबला आणि आणि त्याने आपल्या मागेच पलंगावर बसलेल्या मीराकडे पाहिले. या सगळ्या गोष्टींना काहीच अर्थ नाही मीरा. मी तुला मनापासून स्वीकारले आहे, असे म्हणत तो केस विचारू लागला. पण माझ्या मनावर एक ओझे आहे आरव. माझ्यावर विश्वास ठेव. जयंतची वरात परत पाठवून तुझ्याशी लग्न करण्याचा माझा हेतू नव्हताच. मी हतबल होते. मी तुझे ऐकले. मी जयंतशी लग्न करायला तयार झाले होते. पण माझं मन ते हे अजिबात स्वीकारत नव्हतं. लग्नाची तारीख जसजशी जवळ येत होती तसतसं मला वाटत होतं की मी मरून जाईल. आरव, मी लहानपणापासून फक्त तुझ्यावरच प्रेम केलं होतं आणि मी माझ्या अस्तित्वावर दुसऱ्या कोणाला हक्क कसा देऊ शकले असते? आणि मग त्या क्षणी मी ठरवलं की मी लग्न करणार नाही, ना जयंतशी, ना दुसऱ्या कुणाशी. मी माझं संपूर्ण आयुष्य माझ्या प्रेमाच्या जवळच घालवेन. आणि मग मी जयंतला फोन केला. पण पुढे जे काही घडलं ते सगळं घडेल हे मला माहीत नव्हतं. आरव डोळे विस्फाटून तिच्याकडे बघत राहिला. त्याला माहीत नव्हतं की ही निरागस मुलगी लहानपणापासून त्याच्यावर प्रेम करत होती. म्हणतात की देव आधीच जोड्या जुळवून देतो. कदाचित त्याच्या देवानेच त्याची जोडी मीरासोबतच लिहिली गेली होती. म्हणूनच ते दोघे एकमेकांशी जोडलेले होते. एक दीर्घ श्वास घेऊन आरव तिच्या शेजारी पलंगावर बसला आणि तिचे डोके आपल्या खांद्यावर टेकवले. जर तू तुझं प्रेम आधीच व्यक्त केलं असतंस तर मी सौम्याच्या दिशेने एकही पाऊल उचललं नसतं. पण आता जे काही झालं ते विसर. फक्त आजच्या दिवसावर लक्ष केंद्रित कर. माझ्यावर लक्ष केंद्रित कर. मी गेल्या 1 वर्षापासून तुझ्यासाठी तळमळत आहे. आज मी तुझ्या जवळ येऊ शकतो, हो ना? आता ठीक आहे ना?
निहालच्या जन्मानंतर तो आत्तापर्यंत तिच्या जवळ आला नव्हता, पण आज तो स्वतःवरचा ताबा गमावत होता. माझ्यामुळे. सौम्याचं आयुष्य ठीक आहे, तिला काही झालं नाही. मी तिच्याशी लग्न करण्यास नकार दिल्यानंतर अवघ्या 1 महिन्यातच निर्मला आंटीने तिचं लग्न लावून दिलं. लग्नाच्या वेळी ती खूप रडली. तिने आत्महत्या करण्याची धमकी देखील दिली होती. पण निर्मला आंटीने शपथ देऊन तिचे लग्न लावून दिले. मी तिला 2 महिन्यांपूर्वीच भेटलो. ती तिच्या नवऱ्यासोबत खूप आनंदी आहे. खरं तर ती घरी तिच्या मूर्खपणावर हसत होती. मी तिला म्हणालो की मी मीराला लवकरच शोधून तिच्यासोबत आनंदाने आयुष्य घालवेन. ती म्हणत होती की आता मला समजले आहे की खरे प्रेम फक्त लग्नानंतरच होते, फक्त कायदेशीर नात्यातच. भावनांच्या भरात त्याने मीराला उशीवर कोसळवले. तिच्या मऊ गुलाबी ओठांवर विसावत आज पुन्हा त्याने तिच्यावर आपल्या भावनांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली. मीरालाही त्याच्या भावनांची, त्याच्या इच्छेची गरज होती. तिने डोळे मिटले आणि त्याच्यासोबतच्या या सुंदर क्षणांमध्ये स्वतःला हरवून बसली. ती शांत होती. ती सौम्यासाठी आनंदी होती. ती त्या सुंदर क्षणांमध्ये रमून जाऊ लागली होती. ती शांत आणि आनंदी होती. तिच्या मनावरच्या सौम्याचा भार आता उतरला होता.